सेनेचे लोकसभा संपर्क प्रमुख राजेंद्र साळवी साहेब अकोल्यामध्ये आलेले आहेत. अकोला जिल्ह्याच्या संघटनात्मक काही बाबींसाठी ते चर्चा करत होते. परंतु आता मागील नगर परिषदा आणि महानगरपालिका आणि त्याच्यामध्ये शिंदे गटाला थोडस संघटनात्मक नसल्यामुळे संघटन नसल्यामुळे थोडासा फायदा झाला नाही. याबाबत राजेंद्र साळवी आता आपल्या संघटनात्मक दुरुस्तीसाठी आता आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये आलेले आहेत. संघटनात्मक साठी तर आपला काय शिवसेनेचे मुख्य नेते या राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्यावरती अकोला लोकसभा संघटनेची जबाबदारी दिलेली आहे. त्या अनुषंगाने शिवसेना प्रमुख आसुंच्या आशीर्वादाने या भागामध्ये आमच्या ज्येष्ठ सैनिकांनी शिवसेना रुजवली, वाढवली, मोठी केली आणि आताच्या काळातील जबाबदारी माझ्यावरती दिल्यानंतर आम्ही अकोला लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक शहरामध्ये आणि आता पर्यायाने प्रत्येक जिल्हा परिषद गटाने जाण्याचा प्रयत्न करतो. सर्वांना सोबत घ्यायचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. भविष्याच्या कालखंडामध्ये या भागातील शिवसेना थोडं म्हणून आपण निखाऱ्यावरती थोडी राख पडलेली आहे, राख आपल्याला उडून लावायची आहे. भविष्याच्या कालखंडामध्ये आपल्याला अकोल्यामध्ये जी अपडेटेड शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांना आहे तसे काम करण्याची तयारी माझ्यावरती दिलेली आहे. नक्कीच मी त्यापैकी काम करेन अशा प्रकारे माझ्या अपेक्षा. आता येणाऱ्या आगामी काळामध्ये पातूर नगर परिषद आणि अकोट निवडणूक लागली आहे. याबाबत आपली काय भूमिका राहील आपल्या पक्षाची? नगरपालिका निवडणुकीमध्ये पातूर नगरपालिकेचं 18 ते 25 मिनिटं अर्ज दाखल करायचं, 20 जूनला मतदान, तसंच अकोटची पोटनिवडणूक त्या दोन्ही ठिकाणच्या बैठका आता सुरू झालेल्या आहेत आणि पुढील 2 दिवसामध्ये त्याही माझ्या बैठका आहेत. त्यामध्ये बैठकाच्या अनुषंगाने आम्ही तिथे शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी महायुती लढवायचं, स्वबळावर लढवायचं कसं गटाची चर्चा चालू आहे. अंतिम टप्प्यात आम्ही आलो नाहीये, पण निश्चितपणे या दोन्ही निवडणुकीमध्ये एक पातूर नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक, अकोटची पोटनिवडणूक, या दोन्ही निवडणुकीमध्ये शिवसेनेचे नगरसेवक म्हणून कसे येतील त्या दृष्टीने माझी जिल्हा परिषद आणि पंचायत याबाबत काय भूमिका राहील? आपल्याला माहिती की ग्रामीण भागामध्ये शिवसेना खूप उजळलेली वाढली. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका काही महिन्यामध्ये जाहीर होती. या जिल्ह्यामध्ये नाही म्हणतात की 52 जिल्हा परिषदचे गट आहे आणि मी स्वतः विभागीय बैठक घेतल्या, विधानसभेच्या बैठका घेतल्या, तालुक्याच्या बैठका घेतल्या, शहराच्या बैठका घेतल्या आणि मी 2 दिवसापासून प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये जाऊन बैठका घेऊन तिथली वस्तुस्थिती जाणून त्या बाबतीमध्ये मी एक अहवाल तयार करतोय. माझ्या माहितीप्रमाणे जिल्हा परिषदचे जे 52 गट आहे ते 52 गटापर्यंत मी पोहोचणार, त्याच निवडणुकीसंबंधी रणनीती समजून घेणार, भविष्यामध्ये त्या ठिकाणी उमेदवार उभे करून कशा तऱ्हेने जिल्हा परिषदचा अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती तालुक्याचे बसतील ही माझी रचना असणार. म्हणजे सगळ्याच 52 गटावरती आपली जिल्हा परिषद पंचायत समितीला तयारी दिसते. म्हणजे युती झाली तर युतीमध्ये आणि नाही तर स्वतंत्र सुद्धा लढण्याची तयारी आहे. बघा, देशामध्ये, राज्यामध्ये, स्थानिक पातळीवरती काही ठिकाणी युती आहे, युती नाही आहे, परंतु महायुती म्हणून काम करताना महायुती म्हणून समजावं अशा तऱ्हेची माझी संकल्पना आहे. ते शक्य झालं नाही स्थानिक विचाराच्या माध्यमातून. भविष्यामध्ये नक्की आम्ही त्या ठिकाणी चांगल्या तऱ्हेचे उमेदवार देऊ आणि निवडून आणू. मैत्रीपूर्ण लढत म्हणतो आपण नाही, आज रोजीमध्ये म्हणणार नाही, आज आपण महायुती म्हणून मी लोकांसोबत जाणार. टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी ज्ञानेश्वर जाधव, अकोला.